श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सुप्रिया इसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 15 डिसेंबर. एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, एक आश्वासन तुम्हाला दिलेलं, कदाचित तुम्ही विसरला असाल, पण मी कोणतीच गोष्ट विसरत नाही कधी. बिकॉज आज माझं मेडिकल होतं. फायनली आज माझं मेडिकल पूर्ण झालेलं आहे आणि तेही यशस्वी पूर्ण. सो मी मेडिकली फिट आहे. मला खूप आनंद आहे की फायनली मेडिकल झालं. बिकॉज खूप महिन्यांपासून टेन्शन होतं. पण मी तुम्हाला एक प्रॉमिस दिलेलं की जेव्हा माझं मेडिकल होईल तेव्हा मी तुम्हाला स्पेशली मुलींचं मेडिकल कसं असतं, काय असतं, ही प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. आणि कोणाचं ऐकून नाही, तर स्वतः जेव्हा मी अनुभव घेईन तेव्हाच मी तुम्हाला ही गोष्ट शेअर करणार. मी असं तुम्हाला आधीच सांगितलं होतं. जेव्हा मी हे चॅनल ओपन केलं तेव्हा 1-2 व्हिडिओज तुम्ही बघा सुरुवातीचे, मी त्यातच तुम्हाला सांगितलेलं. सो आज तो दिवस फायनली आला. फायनली मेडिकल सुद्धा झालं आणि तुम्हाला आता मी प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे. मला दोन्ही गोष्टींचा आनंद आहे की माझं मेडिकल पण झालं आणि मी माझ्या युट्यूबर्सला, म्हणजे माझ्या ज्या चॅनलवर माझ्या फॅमिली आहे, माझा मित्रपरिवार आहे, सो मी त्यांना सगळ्यांना ही गोष्ट शेअर करणार आहे. मला खरंच खूप भारी वाटते की एक्सपिरियन्स पण घेतला आणि तुम्हाला शेअर पण करते. आणि मी स्पेशली हा मुलींसाठी व्हिडिओ बनवते, बॉईज. सो तुम्ही हा व्हिडिओ स्किप केलात ना, मी मुलांना सांगते, सो तुम्ही हा व्हिडिओ स्किप केलात ना, काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त एक रिक्वेस्ट करेन की स्किप करायच्या आधी आहे ना, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला किंवा बहिणीला जी पोलीस भरती करते, त्या प्रत्येक तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक बहिणीला, मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना तो युजफुल होईल, त्यांना तो कामी येईल तो व्हिडिओ. त्यांचं मेडिकलच्या वेळी त्यांना टेन्शन येणार नाही, त्यांना प्रत्येक गोष्ट आधीच कळेल. आणि मी मुलींना पण रिक्वेस्ट करते की तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. असं नाही की स्वतः बघितलं स्वतः पुरतं ठेवलं, असं अजिबात करू नका. ही खरंच खूप वाईट सवय आहे. सो प्रत्येक गोष्ट शेअर करत जा. प्रत्येक वेळी ज्ञान दिल्याने वाढतं, ही गोष्ट खरी आहे. सो तुम्ही पण तुमच्या प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की हा व्हिडिओ प्रॉपरली मी मुलींसाठी आणि इन डिटेल्स मध्ये प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. सो बी रेडी एव्हरीवन. मी पण रेडी आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर करायला. आणि त्याआधी मी एक रिक्वेस्ट करते की जर या चॅनलवर जर कोणी नवीन असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण की हा मी फक्त तुमच्यासाठी घेऊन येते. मुलींनो, मी तुम्हाला सांगते, कारण की हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी घेऊन येते. सो व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि आवडला तर नक्की एक लाईक करा, आवडला तर. सो रेडी आहे का? कारण की अजून 5 ते 6 दिवस मुलींचं मेडिकल सुरू असणार आहे. सो त्यांना तर हा युजफुल होणारच आहे, पण त्यासोबतच नवीन पोलीस भरती करणारे माझे प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ खूप कामाला येणार आहे. इन फ्युचर मेडिकल कसं होतं या गोष्टी त्यांना समजणार. त्या पद्धतीनेच आता वेटिंगच्या मुलींचं पण जर मेडिकल काही दिवसांनी सुरू झालं तर त्यांना पण थोडंफार गायडन्स मिळेल की कसं मेडिकल असतं, काय वगैरे. सो पॅनिक होऊ नका, बिकॉज मी स्वतः 1.5 महिन्यापासून पॅनिक होती आणि मी आज तुम्हाला सांगते की पॅनिक होऊ नका. पण मला माहितीये प्रत्येकाला टेन्शन हे येत असतं. आणि मी हा व्हिडिओ आहे ना, मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. मी पहिलाच सांगते, मी हा शब्द का वापरते डिटेलमध्ये, कारण की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. सो मला सांगताना जर लाज वाटत नसेल ना, तर तुम्ही ऐकताना सुद्धा लाज वाटून घेऊ नका. कारण की उद्या परत मला कोणी जर कमेंट केली की ताई तू असं कसं बोलतेस, सगळेजण ऐकतायत, सगळेजण बोलतायत, सगळेजण बघतायत, तर तुम्ही अजिबात लाज वाटून घेऊ नका. कारण की जे नॅचरल आहे ते नॅचरल आहे. आपण मुली आहोत, तर आपण का लाजायचं प्रत्येक वेळी, का मागे राहायचं. सो आणि एकमेकींना या प्रत्येक गोष्ट समजल्याशिवाय आपण नाही पुढे जाऊ शकत. असंच लाजत किती दिवस मागे राहणार ना. कारण की युट्यूबवरती आहे ना, मी खूप व्हिडिओ बघितले गेले 3 ते 4 महिन्यापासून, पण प्रॉपर मुलींच्या मेडिकलवरती एकही व्हिडिओ नाहीये. मी एक व्हिडिओ बघितलाय, एकही नाही असं नाही म्हणता येणार, मला एकच व्हिडिओ सापडला. पण त्यात पण त्या महिलेने किंवा त्या जी कोणी असू दे युट्यूबर, तिने जी माहिती सांगितली ना, ती खूप काय काय सांगितलीये आणि त्याच्यामधलं ना अर्ध पण नाही झालंय. सो जे ऍक्च्युअल जे झालंय ना मेडिकल, मुंबईचं सांगते मी, जे ऍक्च्युअल मेडिकल झालंय ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. कारण की बाहेरच्या ठिकाणी होत असेल, मे बी जास्त तिचे झाले असतील तेवढं टेस्ट वगैरे, म्हणून तिने ते सगळं सांगितलं असेल. पण मी मुंबईचं सांगते की आज काय काय झालं माझ्यासोबत आणि आम्हाला काय काय करायला सांगितलं त्यांनी. त्याच पद्धतीने मी किती वाजता गेली, मी कशी गेली, कुठून गेली, सगळ्या गोष्टी मी एकदम डिटेल्समध्ये सांगणार आहे. प्लस प्रत्येक टेस्ट बद्दल पण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सो चला आपण चालू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. स्पेशल लेडीज स्पेशल व्हिडिओ. तर सर्वात पहिला मी राहायला कांदिवलीला आहे, मुंबई. कांदिवली मुंबई या ठिकाणी मी राहते. सो नागपाडा
या ठिकाणी मेडिकल होतं. सो मला जाताना मला मुंबई सेंट्रल हे स्टेशन जवळ पडलं. मुंबई स्टेशनवरून नागपाडा टॅक्सीने हार्डली म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतात आणि वॉकिंग गेलात ना तर 15 ते 20 मिनिटं पकडा मॅक्झिमम चालत गेलात तर. त्याच पद्धतीने जे सेंट्रल लाईन वगैरे असतील, हार्बर सेंट्रल, जे गावावरनं मुली येतात ते दादरला मोस्ट ऑफ उतरतात. सो त्यांना दादरवरून मुंबई सेंट्रल पण बरं पडेल किंवा भायखळा पण बरं पडेल. भायखळावरून पण तुम्हाला शेअरिंग टॅक्सी वगैरे पण भेटू शकतात आणि तिकडनं पण हार्डली टॅक्सीने 5-1 मिनिटाचाच डिस्टन्स आहे. सो मी राहते कांदिवलीला, तर तुम्हाला एक लाईन पडते मुंबई सेंट्रल. दादरला उतरून मला ट्रेन चेंज करायची गरज लागत नाही. सो मी मुंबई सेंट्रल वरून गेली. सो मी सकाळी गेली तिथे 8 वाजता प्रॉपर, पण मी 8 वाजता आतमध्ये नाही गेली, म्हणजे हॉस्पिटलच्या आतमध्ये नाही गेली. मी बाहेरच थांबली. आम्ही फक्त नाश्ता करण्यासाठी आम्ही काय ठरवलं की तिथे गेल्यानंतर नाश्ता करूया आणि तिकडची पोझिशन बघून गर्दी आहे की नाही, किती काय, म्हणजे सगळी पोझिशन बघायची आणि त्या पद्धतीने हे करायचं. मग आम्ही 8 वाजता पोहोचलो, पण तिथे गर्दी तर नव्हती कारण की मिनिमम 200-250 मुली बोलवतात ती लोक मेडिकलला. आणि आम्ही ऍक्च्युली 8 वाजता पोहोचलो, पण नाश्त्यासाठी गेलो तर तिथे आम्हाला नाश्ता अजिबात मिळाला नाहीये. मी मुलींना रिक्वेस्ट करते की नाश्ता जो असतो स्वतःसोबत कॅरी करा. सकाळचा ऍटलीस्ट ब्रेकफास्ट तरी कॅरी करा जर तुम्हाला लवकर तुम्ही निघत असाल तर. कारण की ते नागपाड्याचं असं ते पोलीस रुग्णालयाच्या बाजूला ना काहीच खायला नव्हतं. एक वडापाववाला होता, तो पण 8:30 नंतर चालू झाला. आम्हाला अक्षरशः अर्धा तास त्या वडापाववाला जवळ उभा राहावं लागलं वडापाव खाण्यासाठी, कारण की सकाळी नाश्ता करून निघालो नव्हतो आम्ही. सो मी नाश्ता केला आणि 8:45ला मी आतमध्ये गेली. तर माझ्या आधी जेमतेम 100-125 मुली बसलेल्या होत्या, पण मला काही फरक वाटत नव्हता कारण की मला माहित होतं की सिरियल नंबर प्रमाणे घेणार आहे. सो लवकर जा, लेट एकदम पण लेट गेलात ना तुम्ही 10, 10:30 वगैरे असं लेट गेलात ना मग ते तुम्हाला उशिरा करणार. पण तुम्ही 9, 9:30, 10 जास्तीत जास्त तुम्ही 10 पर्यंत जरी गेलात ना 9:30च्या आधीच तरी ठीक आहे, तुम्हाला तुमची डिटेल्स भेटेल. पण ते तुम्हाला सिरियल नंबर प्रमाणे पाठवतात आणि सिरियल नंबर प्रमाणे पाठवता ते 20-20 जणांचा ग्रुप करतात. 20-20 मुलींचा त्यांनी ग्रुप केला आणि एक डिटेल इन्चार्ज दिला त्यांच्यासोबत. सो माझा ग्रुप नंबर 4 होता आणि आमच्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल होती डिटेल इन्चार्ज. तिथे सगळे लेडीजच असतात. सो डोंट वरी, मुलींना मी सांगते की तुम्ही टेन्शन वगैरे घेऊ नका की जेंट्स म्हणजे कोण सर असेल तर आम्हाला अनकम्फर्टेबल होईल, आम्ही त्यांना बोलायचं कसं, सांगायचं कसं प्रत्येक गोष्ट, तर असं नाहीये. तिथे सगळे लेडीज आहेत. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला थोडे जेंट्स आहेत, पण तो नो इश्यू, कारण की ती लोक हॉस्पिटलमध्ये इंटरफेअर करत नाहीत कुठल्याच टेस्टमध्ये किंवा कोणत्या डिटेल्समध्ये. मुलींसोबत कुठेच ते इंटरफेअर करत नाहीत. सो ते सेफ आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमच्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल असेल. तुमचा 20-20चा ग्रुप केला जाईल. तुम्ही 9:30 ते 10च्या आधी जा, म्हणजे तुम्हाला तुमची डिटेल्स प्रॉपर भेटेल. जर एक समजा आता आज समजा 1 पासून डिटेल असेल, आज 1 ते 200 मुली बोलवल्या असतील, तर 20-20चा ग्रुप केला तर किती डिटेल्स तयार होतील? 10 डिटेल्स तयार होतील. पण समजा माझा नंबर 1 आहे आणि मी 9 वाजता न जाता मी गेली 10 वाजता, तर 1 नंबरची जी डिटेल होती ना 20ची आणि बाकीच्या 19 मुली जर प्रेझेंट असतील 9, 9:30 वाजता ते येऊन बसल्या असतील, तर त्या 19 मुलींना ना त्यांच्यासोबत दुसरी एक मुलगी ऍड करून त्यांना डिटेल ती घेऊन जाणार आणि जर एक मुलगी उरली असेल ना ती शेवटच्या डिटेलमध्ये ती लोक ऍड करणार. असं त्यांचं आहे की एखाद्या डिटेल्समध्ये समजा 20च्या डिटेलमध्ये एखादी मुलगी ऍबसेंट असेल किंवा ती लेट आली असेल ना तर तिला लास्ट डिटेलमध्ये ती लोक टाकतात. आणि मग तसं असेल ना मग तुम्हाला मेडिकल करून बाहेर यायला ना 5 ते 6 तर मॅक्झिमम वाजणारच वाजणार. पण माझी डिटेल नंबर 4 होती. मी 9 वाजताच तिथे जाऊन बसली. माझ्या आधी 100 मुली होत्या, काही फरक पडला नाही. माझ्या आधी 2 डिटेल्स गेल्या, पण माझी 4थी होती. सो 3री आणि 4थी असं म्हणजे मी जाऊन फक्त 15 ते 20 मिनिटं बसली आणि आम्हाला मेडिकलला नेलं. सो तिकडनं आम्हाला गेल्या पहिला 20-20चं डिटेल ग्रुप केलं ना तेव्हाच आम्हाला फॉर्म्स दिले त्यांनी. 4 ते 5 फॉर्म्स दिलेत आणि ते फॉर्म्स ऍक्च्युली लहान कुटुंबांचे होते. म्हणजे तुम्ही मॅरिड आहात का ते सगळं लिहायचं होतं. तुमचं म्हणजे तुम्ही लग्न कधी केलं, तुमच्या लग्नाची तारीख, प्लस ते जर तुम्हाला मुलं असतील तर त्यात मुलांची नावं, मुलांची जन्मतारखा ते मेन्शन करायचं होतं. प्लस एक मेडिकल फॉर्म दिलेला. मेडिकल फॉर्म वरती तुम्हाला फोटो लावून तुमची इन्फॉर्मेशन, फक्त नाव आणि ऍप्लिकेशन नंबर लिहायचा होता, बाकी काही नाही. आणि एक दुसरा फॉर्म होता तो कागदपत्र पडताळणीचा होता. तुम्हाला टोटल सांगू का,
1 2 3 तुम्हाला टोटल 3 फोटोज लागतात. एक तुम्हाला एक कागदपत्र पडताळणीचा फॉर्म मिळणार, त्या फॉर्मला एक फोटो लावावा लागेल. मेडिकलचा फॉर्म आहे त्याच्यावरती फोटो लावावा लागेल. आणि एक तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशन करता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तेव्हा तिथे ते लोक बुकला एक रजिस्ट्रेशनसाठी बुकला एक फोटो लावून घेतात. असे टोटल 3 फोटोज तुम्हाला लागतील. आणि तो फॉर्म पूर्ण ती लोक तुम्हाला माहिती सांगणार कसा काय भरायचा. सो त्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म फिल करा त्यांच्या सांगण्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र पडताळणी झाली. आणि कागदपत्र पडताळणीमध्ये सुद्धा 10वी 12वी आणि तुमचं परत MSCIT आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे, आधार कार्ड आहे, असे जे 5-6 गोष्टी आहेत आमच्या या चेक केल्या. मी स्पोर्ट्स कॅटेगरी आहे, सो माझं स्पोर्ट्स व्हेरिफिकेशनचे माझ्याकडे ओरिजिनल नव्हतं, कारण की मी ओरिजिनल आधीच जमा केलेलं. सो मला त्यांना झेरॉक्स दाखवावी लागली. सो मी ती म्हणजे 5 ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही ओरिजिनली जमा केलेत आधी डॉक्युमेंट चेकिंग मध्ये, त्याचं झेरॉक्स लागतं त्या ठिकाणी. म्हणजे प्रकल्प असेल, स्पोर्ट्स आहे, NCC आहे, अशा लोकांची तुम्हाला तिथे झेरॉक्स जमा करायचे आहेत. त्याच पद्धतीने आमचं मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि नंतर मग त्याचे झेरॉक्स जे होते म्हणजे फॉर्म घेतला. आणि जे कॅटेगरी आहे, आता माझं EWS आणि स्पोर्ट्स होतं, सो माझे ते 2 झेरॉक्स त्या फॉर्म सोबत त्यांनी अटॅच केले आणि ते जमा करून घेतले. त्यानंतर मग रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशनला त्यांनी फक्त थंब घेतला, राईट हँडचा थंब त्यांनी लावायला सांगितला बुकला, आणि नाव वगैरे विचारलं, बाकी काहीच विचारलं नाही. त्यानंतर सही वगैरे घेतली बुकमध्ये आणि अटेंडन्स शीट 2 वेळा साईन करायला दिली आम्हाला. एक नाव करेक्शनची होती आणि एक अटेंडन्स शीट प्रॉपर होती. एक जर नावात चेंजेस काही असेल तर त्या लिस्टमध्ये करायचे होते. ते सगळं झाल्यानंतर आम्ही 10:30 पर्यंत आम्ही मेडिकलला गेलो वरती. आणि आमचं तुम्हाला विश्वास नाही होणार, पण आमचं मेडिकल हे 12:30ला आमचं मेडिकल पूर्ण झालं. 12:30 वाजता 2 तासात झालं आमचं मेडिकल. काहीच नव्हतं मेडिकलमध्ये, बिकॉज आम्ही गेलो, आम्हाला डिटेल्स इंचार्ज आमची घेऊन गेली मेडिकलसाठी. मग बॅगा वगैरे सगळं खाली ठेवायला सांगितलं. सो तुम्ही मौल्यवान वस्तू खिशामध्ये कॅरी करा आणि त्यांना दाखवू नका की आम्ही कॅरी करतोय. मग उगाच ते लोक ना इश्यू करत राहतात, ओरडत राहतात. म्हणजे ते 4 माणसासमोर आपल्याला ओरडणार ना, ते चांगलं पण नाही वाटत. सो मी पण पटापट पैसे वगैरे होते, मोबाईल वगैरे एका खिशात टाकला, पैसे एका खिशात टाकले, परत बिस्किटचा पुडा एक छोटा टाकला खिशामध्ये आणि पाण्याची बॉटल हातात घेतली आणि मेडिकल फॉर्म, बाकी सगळे डॉक्युमेंटची फाईल, बॅग्स, चप्पल सगळं ती लोक खालीच ठेवायला सांगतात ग्राउंड फ्लोअरला. त्यानंतर मग आम्ही गेलो मेडिकलसाठी. मेडिकलला गेल्या पहिला BP चेक केला आमचा. आणि ऍक्च्युली काय झालं, माझा BP लो दाखवला. सो मला बसवून ठेवलं 10 मिनिटं. बाकी सगळ्या ग्रुपमध्ये 19 मुली, आमच्या दोघींची BP लो, एकीचा हाय दाखवला, माझा लो दाखवला. मग बाकीच्या 18 मुलींचं त्यांनी BP चेक केला आणि त्यांना युरिनसाठी पाठवलं. सो तुम्ही पण पॅनिक होऊ नका. मी पण पॅनिक झाली थोडंसं एकदम. मला ऍक्च्युली मी खूप खुश होती, पण मला नाही माहिती का असं दाखवलं त्यांनी. माझा BP लो दाखवला, नंतर मला 10 मिनिटं बसवून ठेवलं आणि त्यानंतर परत माझा BP घेतला, तर मग नॉर्मल झाला माझा BP. त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना त्यांनी युरिनला पाठवलं. म्हणजे आमच्या अर्ध्या मुलींचं युरिन झालेलं होतं आणि मी आणि ते आम्ही दोघी तिघी आम्ही मागे थोडं राहिलो. सो त्याच्या युरिनला जायच्या आधी आम्हाला पहिला फुल बॉडी चेकअपसाठी घेऊन गेले. त्यानंतर आम्हाला युरिन बॅग दिली. सो पहिला तुम्हाला गेल्या तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला तिथे गेल्या ती लोक म्हणजे डिटेल इंचार्जवर डिपेंड असतं. पण हार्डली तुम्हाला सांगू का, पहिला BP चेक करतात, नंतर ती लोक त्यांच्यावर डिपेंड आहे. मग पहिला कधी पण तुम्हाला डोळे चेक करायला नेतील किंवा बॉडी चेकअप असेल किंवा युरिन असेल तर त्यांच्या डिटेल इंचार्जवर डिपेंड आहे. आता आमच्या डिटेल इंचार्जने काय केलं, आम्हाला पहिला BP साठी घेऊन गेल्या त्या मॅडम. त्यानंतर झाल्यानंतर मग आम्हाला बॉडी चेकअपसाठी घेऊन गेले. बॉडी चेकअपला गेल्यानंतर 2 लेडीज डॉक्टर होत्या. त्या लेडीज डॉक्टरनी मला झोपायला सांगितलं बेडवरती आणि लिटरली मला पूर्ण टी-शर्ट तिने वर कर सांगितले. त्यांना ब्रेस्ट चेक करायची होती. सो मुलींना मी एक रिक्वेस्ट करते की जाताना कुर्ता वगैरे असं काही घालू नका, जेणेकरून तुम्हाला अनकम्फर्टेबल होईल आणि मग ते तुम्हाला पूर्णच काढायला सांगतील. सो मग ते पूर्ण काढायचं, परत घालायचं, मग ते त्रास होतो, वेळ पण वाया जातो. सो तुम्ही टी-शर्ट्स वगैरे कॅरी करा. मी हेच टी-शर्ट घालून गेलेली आज. सो हे टी-शर्ट मला तिने पूर्ण म्हणजे इथपर्यंत नेक मानेपर्यंत वर करायला सांगितलं.
ब्रेस्ट चेक करतात, ब्रेस्ट पूर्ण प्रेस करून बघतात दोन्ही साईडला. त्यानंतर मग खाली लोअर बॉडी चेक केली जाते. लोअर बॉडी मध्ये सुद्धा तिने मला गुडघ्यापर्यंत कपडे, म्हणजे गुडघ्यापर्यंत मी ट्रॅक पॅन्ट घातलेली, सो गुडघ्यापर्यंत मला काढायला सांगितली. आणि असंच फक्त स्किन वगैरे बघितलं. स्टमक, जे लोअर स्टमक असतं आपलं, ओटी पोट म्हणतात त्याला, ते थोडं तिने प्रेस केलं. मग तिने मला ऍक्च्युली पहिला सुरुवातीला विचारलं की तुम्ही विवाहित आहात का, लग्न झालंय का, तर मी नाही बोललेली, पण तरी तिने परत एकदा चेक केलं. सो असं झोपूनच नॉकनी वगैरे बघितली. आणि मग उठल्यानंतर तिने मला फक्त विचारलं काही प्रॉब्लेम होता का, डेंग्यू, मलेरिया, परत काही स्किन डिसीज वगैरे, म्हणजे स्किनचा काही आजार वगैरे असं काही आहे का. सो तुम्हाला असेल तरी तुम्ही नाही बोलायचं, मी आत्ताच सांगते, कारण की जर आपण एवढी मेहनत करून इथपर्यंत पोहोचतोय ते थोडक्यासाठी का. जरी तुम्हाला कधी याच्या आधी कावीळ, डेंग्यू होऊन गेला असेल ना, तरी तुम्ही नाही बोला. मला तर काहीच झालं नव्हतं देवाच्या कृपेने, पण मी त्यांना तरी तेच सांगितलं, नाहीच बोलली. आणि झालं नाही तर आपण खरंच म्हणजे मी तर खरंच बोलली की मला असं काही प्रॉब्लेम नाहीये. सो नंतर मग त्यांनी हात वगैरे चेक केले माझे. मला बोले हात असा स्ट्रेट ठेवा मॅडम. सो मी हात असा स्ट्रेट ठेवला आणि असं हाताची मुवमेंट करून दाखवा बोले. सो मी अशी मुवमेंट वगैरे करून दाखवली हाताची. तर मग बाकी काही विचारलं नाही. मग त्यांनी मला ते बोले ठीक आहे तुम्ही जा आता युरिनसाठी. मग युरिनला नंतर बाहेर आल्यानंतर युरिनसाठी एक बॉटल दिली छोटीशी. सो ते बोलले की आम्हाला युरिन घेऊन या. सो पहिला बीपी झाला, नंतर मग बॉडी चेकअप झालं, त्यानंतर युरिन चेकअपसाठी घेऊन गेले. युरिन चेकअप हे फक्त प्रेग्नेन्सी टेस्टसाठी केलं जातं. सो युरिन टेस्ट बोलता येणार नाही, युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट असते ती, UPT, युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट. सो ती युरिन थ्रू केली जाते. मग आपल्याला युरिनसाठी एक बॉटल देतात. मग ती बॉटल घेऊन आम्ही युरिन घेऊन मग त्यांना टेस्टसाठी दिली. सो 2 मिनिटात त्यांनी आम्हाला रिझल्ट दिला. पटकन आम्हाला त्यांनी रिझल्ट दिला. छोटीशी लिस्ट देतात, अशा छोट्याशा कागदावर देतात, पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर निगेटिव्ह. आणि 99% निगेटिव्हच असतात. कोणी प्रेग्नेंट वुमन मेडिकलला येतच नाही. सो निगेटिव्हचा ती लोक टॅग दिल्यानंतर मग पुढे आम्हाला चष्म्यासाठी घेऊन गेल्या मॅडम. सो चष्म्यासाठी पण कोणी काही घाबरायची गरज नाहीये, कारण की मला स्वतःला टेन्शन होतं, पण खरंच काहीच नव्हतं. गेल्या तुम्ही नॉर्मली तुम्ही जेव्हा आत एंट्री जरी करता ना मेडिकलला जाताना, तरी तुम्हाला तो स्क्रीन दिसतो अल्फाबेट्सचा. सो तुम्हाला ते डोळे झाकल्यानंतरच वाचायची गरज, तुम्हाला गेल्या तुम्हाला तो स्क्रीन दिसतो. मग तुम्हाला काय गरज आहे, एक डोळा झाकला काय, दोन्ही डोळे झाकले काय, तुम्ही तर ऑलरेडी अक्षरं वाचलेली असणारच ती. सो माझी पण जाता अशीच नजर पडलेली होती. नंतर मग गेल्यानंतर तिने चष्मा घातला मला. मग एक डोळा बंद केला, एक डोळा बंद केला, मला बोलली लास्ट लाईन वाच. सो मी ती लास्ट लाईन वाचली आणि मला अजूनही आठवते, NHD VB असं समथिंग काहीतरी होती. सो ती मला परत बोलली की दुसरा डोळा झाकला आणि मला बोलली उलटी वाच. सो एका डोळ्याने सरळ वाचायला सांगतात, एका डोळ्याने उलटी वाचायला लावतात. आणि त्याच्यानंतर मग आलो. त्याच्यानंतर मग कलर विजनचे चार्ट्स असे टेबलवर ठेवलेले होते. त्याच्यात प्रत्येकात नंबर्स होते, थोडेसे असे एरो, रूट तसं कसं असतो त्या मॅप टाईप, तसं एक सिम्बॉल्स, तसे कलर विजनचे चार्ट्स होते. सो त्यांनी मला नंबरिंग वाचायला सांगितली, मी सगळी नंबरिंग वाचली. सो तो रूट टाईप होता, त्यांनी मला रूट विचारला, तर ह्याच्यात म्हणजे नक्षी काम आहे, तर त्यात नक्षी कसली बनवली ते सांगा. सो मी ती लगेच आयडेंटिफाय तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त असं हाताने ऍक्शन करून दाखवा की ती नक्षी कसली आहे त्या चार्टवरती. त्यानंतर मग स्केच पेन ठेवलेत त्यांनी तिथे, 12 स्केच पेन ठेवलेत, 12 कलरचे. ते विचारणार मॅडम की हा कलर कोणता आहे, हा कलर कोणता आहे, म्हणजे तुम्हाला फक्त सांगायचं आहे. आता मला विचार हा कलर कोणता, तर मी बोलली ग्रे आहे. मला कारण की 4च कलर विचारले, ग्रे, त्याच्यानंतर पोपटी एक होता, बेबी पिंक एक होता आणि पर्पल एक होता. सो मी ते 4 कलर आयडेंटिफाय केले. त्यानंतर मॅडमने असा एक पेन पकडला आणि फक्त असं पेन हलवला, मग आपली नजर पण हलते. सो तो एक झालं. असं सगळं झाल्यानंतर आमचं 12:30 वाजता म्हणजे आमचं सगळं फिनिश झालं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही बसून राहिलो. मग आम्हाला ना ऍक्च्युली ते लक्षात ठेवा, मग त्याच्या आपला जो मेडिकलचा पेपर असतो ना, त्या पेपरवरती मग आपला मेन MD म्हणजे मेन मेडिकल ऑफिसर आहे त्याची साईन लागते. सो त्या साईनसाठी आम्हाला 2 तास त्यांनी बसवून ठेवलं, 12:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत. आणि म्हणजे 1 ते 2 लंच ब्रेक हा कंपल्सरी असतो. 1 ते 2 लंच ब्रेक दिला आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग 2 वाजता आल्यानंतर परत 1 तास बसवून ठेवला. 2 वाजता साईन करून आले पेपर्स आमचे. 12 म्हणजे 20चे डिटेल होते, ते 20चे पेपर आले, पण एकाची साईन बाकी होती. एका पेपरवर सर साईन करायला विसरले वाटतं, मे बी ते चुकून राहिलं. सो त्या एका पेपरसाठी आम्हाला परत 1 तास बसवून ठेवला मॅडमनी. आणि मग आम्ही 3 वाजता तिकडनं निघालो.
सो मला तर काहीच वाटलं नाही मेडिकलचं, म्हणजे मी इतके महिने टेन्शन घेत होते आणि काहीच नथिंग होतं असं वाटलं मला. सो तुम्ही पण रिलॅक्स राहा. तुम्हाला तर मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगितली आहे, काय आहे कसं आहे वगैरे. सो तुम्हाला तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण की आता जे 5-6 दिवस उरलेत त्यात मुलींना मेडिकल खूप छान जाईल. माझा हा फक्त व्हिडिओ तुम्ही डिटेल्समध्ये चेक करा, डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा, एकही लाईन किंवा एकही वर्ड स्किप करू नका. सो आम्ही 3 वाजता मग निघालो तिकडनं, असं झालं, बाकी काहीच नाहीये. त्यांनी आम्हाला कोणताही पेपर दिला नाही की तुम्ही फिट आहात काही, फक्त निघताना आम्हाला मॅडम बोलल्या की तुम्ही सर्वजण फिट आहात, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि जी काही अपडेट असेल ती तुम्हाला वेबसाईटवर भेटेल वगैरे, एवढंच बोलले. बाकी काहीच त्यांनी आम्हाला कसला कागद दिला नाही किंवा काही सांगितलं नाहीये. सो तुम्हाला कशी वाटली इन्फॉर्मेशन मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की माझी खूप इच्छा होती माझं जेव्हा मेडिकल होईल त्यानंतरच मी तुम्हाला मेडिकल कसं असतं हे शेअर करीन, आणि आज फायनली तो दिवस आला. सो तुम्हाला आजचं मेडिकलची डिटेल ऐकून कसं वाटलं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला हे चॅनल प्लीज रिकमेंड करा. प्रत्येकाला ह्यात म्हणजे जे आतापर्यंत युट्यूबवर जे व्हिडिओ टाकले ते प्रत्येक युजफुल आहेत. सो प्रत्येक एकमेकाला शेअर करत जावा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. चुकीची कमेंट करताना जरा मागचा पुढचा विचार करा. मी खूप मोठी नाहीये, मी सुद्धा तुमच्याच वयाची आहे, लहानच आहे, एक छोटा नवीन प्रयत्न करते. तर समोरच्याला सपोर्ट कसं करायचं ना, थोडेसे मॅनर्स ठेवा, कारण की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो ना, ही मन खरंच खरी आहे. कारण की कोणाला म्हणजे माझा 10 मधला एक तरी असतो ना ज्याला माणूस पुढे जातो ना हे बघवतच नाही. सो ठीक आहे, मी पण लक्ष देत नाही, मी पण इग्नोर करते अशा माणसांना. तुम्ही पण इग्नोर करा आणि खुश राहा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा. नवीन पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला आणि मैत्रिणीला मी नक्की सांगेन की अभ्यास चालू ठेवा, ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा, कसलंही टेन्शन घेऊ नका. भरती यायची तेव्हा येईल, पण तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, कारण की भरती जर आता डिसेंबर एंडिंग पर्यंत नाही आली तर नंतर येणार, पण तुम्हाला वयवाढ ही मिळणार आहे. सो रिलॅक्स मध्ये राहा सगळ्यांनी. उगाच तुम्ही टेन्शन मध्ये राहिला तुमची फॅमिली टेन्शन मध्ये येणार, आणि आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना त्रास झाला ना खरंच होऊ नये असं, कारण की आधीच ते एवढं टेन्शन मध्ये असतात की मुलीचं जॉबचं कसं होईल काय होईल, त्याच्यानंतर तुम्ही त्याला अजून डिप्रेशन मध्ये टाकलं तर कसं होणार यार. नका, म्हणून सांगते थोडं रिलॅक्स राहा, चिल राहा. काय असेल तर बोलत राहा कमेंटमध्ये, मला पण आवडेल तुमचे पॉझिटिव्हली कमेंट, मी खरंच खूप एन्जॉय करते. आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना टेलिग्रामची लिंक पण मी मेन्शन करते, कारण की मी काही छोटे मोठे अपडेट्स आहेत ते टेलिग्रामवर टाकत असते. सो टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन करून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये मी काही चुकून काय बोलली असेल, काही चुकीचा वर्ड वापरला असेल, काही झालं असेल, कोण हर्ट झालं असेल तर सगळ्यांना सॉरी. पण सपोर्ट करा आपल्या या चॅनलला, मराठी मुलीला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नवीन असणाऱ्यांना मी प्रत्येकाला सांगेन की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आठवणीने. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला एक लाईक तर नक्कीच पाहिजे. आता मी हक्काने वागेन, कारण की मी एखादी गोष्ट स्वतः एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी तुम्हाला शेअर करते. सो माझ्या हक्काचा एक लाईक तर मला नक्की द्या, आणि नवीन असणाऱ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील इथून पुढे. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.